लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आता जीवा सगळ्यांना सांगत आहे की ते खोटं पोट नंदिनीचं नसून ते माझं आहे. नंदिनीला हसवण्यासाठी मीच हे बाजारातून विकत आणले. नंदिनीची मस्करी करण्यासाठी मी असं केलं होतं. आता सगळ्यांचा विश्वास बसावा म्हणून जीवा सगळ्यांसमोर ते खोटं पोट लावून गंमतशीररित्या चालून दाखवतो. सगळेजण जीवाला हसतात, परंतु रम्याचा अजूनही विश्वास बसत नाही. रम्या नंदिनीला म्हणते, जर हे खोटं पोट जीवाचं असेल तर मग तू का आर्याच्या पोटावरती हात ठेवून उभा होती? आणि त्यावेळी जीवासुद्धा हात जोडून आर्यासमोर उभा होता. आता नंदिनी सगळ्यांना सांगते की हो, मी आर्याच्या पोटावर हात ठेवला होता, पण त्यामागे एक कारण आहे. आर्या डॉक्टर जरी असली तरी ती माझी बहीण आहे आणि ती सतत बाहेरचे पदार्थ खात असते, चायनीज वगैरे, म्हणून तिचं पोट सुटेल म्हणून मी तिला काळजी घ्यायला सांगत होती आणि जीवासुद्धा तिला हेच करायला सांगत होते. एवढं होऊन सुद्धा रम्या ऐकायलाच तयार नसते. रम्या आता नंदिनीच्या पोटाला हात लावायला जाते, पण विक्रम लगेच तिचा हात धरतात आणि रम्याच्या खानकन कानाखाली वाजवतात. विक्रम म्हणतात, रम्या, माझ्या धुतल्याचा तांदळासारख्या सुनेवर संशय घ्यायची तुझी हिंमतच कशी झाली? तू इथून चालती हो.